मराठी मातीत ज्याने केला गनिमी कावा, तो एकच होता राजमाता जिजाऊंचा छावा. सांभाळले तिने सर्वांना मायेने आणि प्रेमाने, स्वराज्य उभे राहिले तिच्याच आशीर्वादाने. जय शिवराय मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर. आज आपण राजमाता माँसाहेब जिजाऊ यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. एका वेळी सूर्य उगवणार नाही, पण या जगात असा एकही व्यक्ती नसेल ज्याला राजमाता जिजाऊ माहिती नसतील. महाराष्ट्रात असणाऱ्या एकूण एक घरात पाळण्यात असणाऱ्या बाळाच्या कानात त्याच्या नावाच्या अगोदर जिजाऊ व छत्रपतींच्या पराक्रमाचे पोवाडे ऐकवले जातात. हेच मराठी मातीचं नशीब आहे. जसं अमेरिका म्हटल्यावर डोळ्यासमोर स्टॅच्यू ऑफ लिबर्टी उभा राहतो, तसं महाराष्ट्र म्हटलं की डोळ्यासमोर अख्खं स्वराज्य उभं राहतं. हजारो वर्षापूर्वी सूर्यवंशी श्री रामचंद्रांनी दंडकारण्यात पाऊल ठेवलं. महाराष्ट्राची भूलक्ष्मी धन्य झाली. त्यानंतर अनेक राजांनी, सम्राटांनी, श्रेष्ठांनी व संतांनी आपल्यातल्या ज्ञान, शौर्य, कर्तृत्व आणि योजकतेने महाराष्ट्राची धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, ध्येयलक्ष्मी आणि 13व्या शतकात सुलतानांच्या धर्मांततेमुळे तलवारीचं तळपतपात विंध्य सातपुडा पर्वतरांगींच्या कणखर छातीतून आर पार घोसकलं जाऊन महाराष्ट्राच्या लक्ष्मीच्या हृदयात खोलवर रुजलं. त्यानंतरच्या 350 वर्षात लालसा, वासना, विकृती आणि क्रौड्याच्या थैमानात महाराष्ट्राच्या राजशाहीतल्या प्रत्येक मंदिरातल्या लक्ष्मीची वारंवार विटंबना झाली. शौर्याची कत्तल उडाली, ध्येयाची खांडोळी झाली, आबरूंची वस्त्रांआधी लट्टर झाली, स्वाभिमानांची राख रांगोळी झाली, स्मशान झालं. महाराष्ट्राचं जिवंत प्रेत झालं. महाराष्ट्राच्या लक्ष्मीचं प्रत्येक नव्या दिवशी पडत होती नवी धाड, प्रत्येक हल्ल्यानं फुटत होतं छाताड. आणि अशा परिस्थितीत मराठी मुलखाच्या क्षितिजावर नवी पहाट झाली. जन्म झाला त्या माऊलीचा, जी ठरली उद्याची स्वराज्य जननी. मुलखाचं भविष्य घडवणाऱ्या मुलखा वेगळ्या आईची गाथा, स्वराज्य जननी जिजामाता. एकीकडे मराठी मुलखावर अन्याय अत्याचार होत होते आणि दुसरीकडे त्या अत्याचाराला प्रत्युत्तर देणारी वीरांगना याच भूमीत अवतरणार होती, स्वराज्य जननी जिजामाता. सुलतानांच्या दहशतीखाली मराठी माणूस भराडला जात होता. महाराष्ट्रात अन्यायाची, अत्याचाराची होळी धडाड पेटली होती. वेदना वयात आल्या होत्या. पाखरे पागल झाली होती, माणसे वेडी झाली होती आणि कट्टल कुर्बानांच्या हातात हात घालून लंका नाश करत होती. कारण मराठी माणूस त्याच्या शक्तीचा तांडव विसरला होता. त्याचं इमान सुलतानांच्या दावणीला बांधलं होतं. त्याचा अभिमान लाचार होऊन सुलतानांचे तळवे चाटत होता. सगळीकडे गुलामीचा अंधार होता. पण त्या भयान अंधारात सुद्धा काही सरदार तत्वाची ढाल आणि सत्वाची तलवार करून लढत होते. अशाच लढणाऱ्या लखोजी जाधवरावांच्या पुण्याईत या भयान अंधारात एक स्वातंत्र्य शलका आभाळातून भूमीवर अवतरली आणि लखलखली जिजाबाई म्हणजेच जिजाऊ. बाणेदारपणाची ठिणगी उडाली. एका मागून एक ठिणगी, दुसऱ्या मागून दुसरी ठिणगी, लाखो ठिणग्या उडाल्या. या ठिणग्या लांडग्या जिजाऊंच्या सख्या झाल्या. जिथं अन्याय दिसेल तिथं ठिणगी उडाली समजा. इकडं ही ठिणगी अरिष्ठावर झडप घालत असतानाच तिथं वेरूळला कृष्णेश्वराच्या पायथ्याशी एक जिवा लवलवत होती, अग्नीचा लोळ होऊन. या अग्नीच्या लोळेचं नाव होतं शहाजीराजे, मालोजीराजांचे सुपुत्र. स्वतः मालोजीराजे पराक्रमी. शेती करता करता हातातला नांगर सोडला, तलवारीची मूठ पकडली. विठोजी राजांच्या साथीनं पराक्रम गाजवला, नाव कमावलं, जहागीर कमावली. बघता बघता शहाजीराजांनाही तलवारीचा लळा लागला. घोड्यावर माया जडली, नजरेत तेज आलं आणि महत्वाकांक्षा निर्भय होऊन जन्मदात्यापुढे उभं राहून बोलू लागली. याच महत्वाकांक्षेला धुमारे फुटले. अंगात पराक्रम सळसळू लागलं आणि तलवारीची गरजच उरली नाही. लखोजीरावांची कन्या जिजा लग्नाच्या वयाची झाली. सुंदर होतीच, लावण्यवती भासू लागली.
तलवारीचं वेळ होतं, घोड्यावर स्वार होणं अवगत होतं. लखोजीरावांच्या मांडीवर बसून न्याय निवाडे ऐकले. राजकारणाची पद्धत त्यांना समजू लागली. ठिणगी आता सक्षम झाली होती. तिथे शहाजीराजे देखणे पराक्रमी, भोसले जाधव दोन्ही घरानं वीर होते. सोयरीक जमावी अशी सगळ्यांची इच्छा होती आणि झालंही तसंच. जिजाशहाजींचा विवाह झाला. दोघांची स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करण्याकडे एक एक पाऊल वाढत गेलं. पुण्याच्या विश्वावर आदिलशहाने ठोकलेली पहार जिजाऊंच्या डोळ्यात खुपत होती, उरात जळत होती. जळणाऱ्या आगीत त्यांचं मन जळत होतं. शहाजीराजे अस्वस्थ होते, विचार करत होते कुठेतरी काहीतरी चुकतंय. आपण ज्यांच्यासाठी लढतोय सुलतान आपल्याशी प्रामाणिक वागतोय का? ते हा मराठा मुलूक सुरक्षित ठेवतील का? मराठी माणसाला आबरूदार जगायला देतील का? एक ना दोन अनेक प्रश्न पडले आणि त्याच वेळी घात झाला. जिजाऊंना विश्वासघाताची खात्री पटली. उलट्या काळजाच्या माणसांची ओळख पटली. प्रत्यक्ष जन्मदाता व सख्खे बंधू राजकारणाचे शिकार झाले आणि वाघीत चवताळली. म्हणाली आई शिवाईला, हे आई आम्हाला वर दे, आम्हाला पुत्र हवाय, आम्हाला पुत्र हवाय जो या गरुडांचा काय ठरेल त्याला तुझं नाव देईल. पण आता दार उघड बळे, दार उघड. आणि अखेर तो दिवस उजाडला. दुःखाला सुखात बदलणारा दिवस उजाडला. अन्यायाला न्यायात परावर्तित करणारा दिवस उजाडला. शिवनेरी गड सावध झाला. मावळ मुलूक चाहूल घेऊ लागला. पहाट झाली. पूर्वेला क्षितिजावर लाली पसरली. अंधार उजेडात विलीन होऊ लागला. आसमानात माणुसकीचा सुगंध दळवळला आणि किल्ले शिवनेरीवर शिवबांचा जन्म झाला. महाराष्ट्रात असणाऱ्या प्रत्येकाचं पुण्य तुडवण्यात सुलतान मशहूर होते. मानवता रक्तात माखली होती. अभंग ओळीचे गळे दाबले गेले. सह्याद्रीच्या शिखरावरचा सौभाग्य दिवा मावळला होता आणि म्हणूनच जिजाऊ सावध झाल्या. त्या शिवबांना अंगाई ऐकवत नव्हत्या, परिवतीच्या नांगडी गात होत्या. पुराणातल्या गोष्टी सोडून ते सुलतानांच्या अन्यायाचे किस्से सांगत होत्या. संस्कृती, भाषा, ऋषी, संत, योद्धे कोण कसे हे संस्कार त्या बालमनावर करत होत्या. जणू आदर्श राजा घडवण्याचं बालकडू जिजाऊ शिवबांना पाजत होत्या. त्या शिवबांना घेऊन पुण्यात आल्या. जिजाऊंचं नांदतं घर मोडून मुघलशाह गेला होता. वासा पळवला कोणी उंबरठा तर कोणी दार पळवलं होतं. पण त्या आदिलशहानं जिजाऊंचा महादेवच पळवला होता देवाऱ्यासहित. तुटलेली दारं, तुटलेल्या भिंती, उद्ध्वस्त पुणे. शिवबा जिजाऊंकडे आसारभूत नजरेने पाहू लागले आणि जिजाऊ शिवबांकडे अत्यंत हतबलपणे शिवबांकडे पाहत होत्या. काय होतं, काय झालं? गाढवाच्या नांगराची फराते आता काळजावर उठले होते. पुण्यात स्वागतासाठी होती ती फक्त एकच गोष्ट, महाराष्ट्राच्या काळजात आदिलशहानं रोवलेली पहार. त्या पहारीमुळे पुण्यातील नांती माणसं सोडून गेली होती. ती माणसं परत यायला हवीत. माणसं परत येतील, पण ही पहार उखडायला पाहिजे. मिया आमीनने पहार कडक केली. त्याने बाजी पासलकरांना निर्वाणीचा इशाराही दिला. सत्तेचा माज आणि वस्ती असलेल्या मिया आमीन पुण्याबद्दल निर्धास्त होता. कारण त्याला खात्री होती की या स्मशान झालेल्या पुण्यात भूत राहतात, माणसं नाहीत. हे धाडस कोण करणार? जिजाबाई. ती तर एक औरत. दिवसामागून दिवस जात होते. पुण्याच्या वेशीत असणारी पहार मगरुरीनं तशीच खदा खदा हसत होती, उभी होती. जीव वाचवण्यासाठी माणसं इकडं तिकडं पळत होते. पण जिजाऊंच्या हृदयातला सर सह्याद्री जाणत होता आणि म्हणूनच तो टवकाळून बघत होता. 12 मावळे एकमेकांना विचारत होता, कधी, केव्हा, कसं, कोण उखडणार पहार? जिजाऊंच्या सांगण्यावरून शिवबा पुढे झाले.
म्यानातून तलवार बाहेर काढली, उडवली ती कवटी, मोडली ती कवड्यांची माळ, काढली ती पहार. जिजाऊ असंच हळूहळू यश मिळवत स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत राहिल्या. झटत असताना शिवरायांना साथ देण्यासाठी 14 मे 1665 रोजी पुरंदरावर शिवरत्न जन्माला आले. सगळीकडे आनंद पसरला. सर्वांचं तोंड साखरांनी भरलं होतं. जिजाऊ खूप खुश होत्या. पण नियतीचा काय खेळ आहे. जिजाऊंच्या हातून 2 छत्रपती घडावेत अशी नियतीची इच्छा होती. 2 वर्षाचे शंभू बाळ असताना त्यांची आई त्यांना सोडून गेली. तेव्हा शंभूराजांनी जिजाऊंचं बोट पकडलं व जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली शंभूराजे घडू लागले. जिजाऊंच्या मायेत आणि स्वराज्याच्या छायेत शंभूराजे मोठे होऊ लागले. या मराठी मुलखात पराक्रमाचा डमरू वाजवत पातशाहीचा भस्म उधळण्यासाठी जिजाऊ एका रुद्राला आकार देऊ लागल्या. जिजाऊंनी संभाजीराजांना सांगितलं होतं. फक्त सांगितलंच नाही तर शिकवलं सुद्धा की धीर नसलेला माणूस म्हणजे डोळे फुटलेला वाघ आणि दात फाडलेला नाग असतो, असून नसल्यासारखा. तुमचे आबा धैर्यवान आहेत, तुम्ही सुद्धा तसेच व्हा. जिजाऊंनी शंभूराजांच्या अंगात स्वराज्याचा धगधगता लावा जागा केला. त्यांनी शंभूराजांना प्रेरित केलं. शंभूराजांना त्यांच्या आईची कधी आठवण आली असेल असं मला तरी वाटत नाही. कारण त्यांच्या सोबत आई नसली तरी आईपेक्षा जास्त माया करणारी आई जगदंबा त्यांच्या सोबत होती. त्यांनी घरात कसं राहावं हेही शिकवलं. रणांगणात शत्रूसमोर रक्त आणि घरात बाई समोर अश्रू दिसता कामा नयेत. पुढे जाऊन शंभूराजांनी जे ग्रंथ लिहिले असतील ते जिजाऊंना डोळ्यासमोर ठेवूनच लिहिले असतील. थोर तुमचे कर्म जिजाऊ, उपकार कधी न फिटणार, चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचं न मिटणार. तर अशा स्वराज्य प्रेरिका मासाहेब जिजाऊंना माझा मानाचा मुजरा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद.